कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली. पेशाने डॉक्टर असलेल्या मुलीने आपल्या वडिलांवर दुचाकी घालून हल्ला केला आणि त्यांच्या बोटाचा तुकडा चावून तोडून टाकला. मिळालेल्या माहितीवरून गणपतराव हळवणकर यांना 2 मुली होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात आणि त्यांच्या 2 मुलींमध्ये मालमत्तेच्या वाटणीसंबंधी वाद सुरू होते. पैशाच्या मुद्द्यावरून 11 आणि 14 नोव्हेंबर रोजी शुभांगीकडून शिवीगाळ आणि धमक्यांचा प्रकार झाल्याची तक्रार गणपत यांनी पोलिसात दिली होती. यामुळे हा वाद शांत न होता वाढतच गेला आणि गणपतराव यांच्यावर जीवघेण्या हल्ल्यात बदलला. रविवारी सायंकाळी गणपतराव फिरण्यासाठी बाहेर निघाले. दरम्यान गिजवणे गडहिंग्लज रोडवरील पेट्रोल पंपाजवळ त्यांना त्यांच्या मुलीने अडवले. दुचाकीवरून येऊन त्यांच्यावर दुचाकी घातली. त्यामुळे जमिनीवर ते कोसळले. त्यानंतर शुभांगीने आपल्या वडिलांना शिवीगाळ केली. माझ्याविरुद्ध तक्रार केली तर तुला जिवंत सोडणार नाही असा इशारा दिला. यावेळी तिने डोक्याला छातीवर लाथा मारल्या आणि हातानेही मारहाण केली. तेव्हा रागाच्या भरात मारहाण करताना गणपतराव यांनी हाताने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात शुभांगीने आपल्या वडिलांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळच्या तर्जनी बोटाला चावा घेतला. त्यामुळे बोटाचा पुढील भाग तुटून मोठा रक्तस्राव झाला. गंभीर घटनेची माहिती गणपतरावांनी तात्काळ मुलाला दिली. त्यांनी तात्काळ गणपतरावांना रुग्णालयात दाखल केले. सध्या गणपतराव यांच्यावर उपचार सुरू आहेत.